नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण जे बटाट्याचे पोहे असतात ना त्याचं एक चिवडा करणार आहे। तर व्हिडिओ चालू करायच्या आधी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर चला आपण रेसिपीची सुरुवात करूया। तर आता आपण सर्वप्रथम 2.5 कप पोहे घेतलेत, जे बटाटे पोहेचे असतात ना पोहे ते घेतलेत ह्या मापाने। तो 2.5 कप आपण बटाट्याचे पोहे घेतलेत, ठीक आहे। आता हे पोहे आपण आहे ना भाजून घेऊयात। तर त्यासाठी आपण काय करायचं, एका कढईमध्ये गॅसवर एक कढई ठेवायची। कढईमध्ये हे पोहे सगळे आपण घालायचे आणि चांगलं कमी गॅसवर आपण भाजून घ्यायचे आणि पोहे लाल बुंद होईपर्यंत भाजायचे। आता हे चांगलं फिरून घेऊयात आणि पूर्ण मग लाल झालं की मग हे आपण बघूया कसे होतात ते, आणि 5 मिनिटं चांगलं फिरवून घ्यायचं। आता हे पोहे चांगले लाल झालेत। आता हे बघा लाल कलर येऊन गेला। आता हे एक दोनदा जरासं फिरवून घ्या। फिरवून घेतल्यानंतर आपण एका ताटात सगळं काढून घेऊयात। आता आपण सगळे पोहे भाजलेत ते ताटात काढून घेऊया आणि परत गॅसवर कढई ठेवूया। आता गॅसवर कढईमध्ये 1 चमचे तेल घालूया। आता तेलामध्ये आपण राई घालूया। राई घालून झालं की ती तडतडल्यावर आपण त्याच्यात कढीपत्ता घालूया। कढीपत्ता घातल्यानंतर आपण तळलेले शेंगदाणे घालूयात। शेंगदाणे घालून झाल्यानंतर आपण जरासं फिरवून घेऊया आणि फिरून झाल्यानंतर आपण जे पोहे भाजलेले होते ना ते सगळे त्याच्यात घालून घेऊया आणि ते घातल्यानंतर चांगलं सगळं आपण फिरून घेऊया। व्यवस्थित फिरून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये 1 चमची हळद पावडर घालूया। हळदी घातल्यानंतर आपल्याला धणे पावडर 1 चमची घालायचे। धणे पावडर घातल्यानंतर लाल मिर्च पावडर आपण घालायचे आणि त्याच्यानंतर चांगलं फिरवून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये आपण चांगलं फिरून घेतल्यानंतर चांगलं व्यवस्थित फिरवून घ्या। सगळीकडनं फिरवून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्या। मीठ घातल्यानंतर फिरवा। आता ह्याच्यामध्ये तळलेला मक्याचा चिवडा घालायचा आहे, जो मी आधीच तळून ठेवलेला तो तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करून फिरवून घ्या। आता ह्याच्यामध्ये दळलेली साखर घालायची। 2 चमचे दळलेली साखर घालायची आणि त्याच्यानंतर फिरवून घ्या। आता आपला पोह्याचा हा चिवडा तयार होतोय। तो सर्विंग डिशमध्ये काढून घ्या। तर अशा पद्धतीने तुम्ही घरी करून बघा, ठीक आहे। तर असा लालसट ह्याच्यामध्ये मक्याचा चिवडा घातल्याने याला चांगलं हे आलाय, कलर आलाय। तर करून बघा आणि कसा होतोय ते मला कमेंट्सद्वारा नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर अशाच रेसिपीसाठी ह्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा आणि आता ह्यापुढे आपण दुसऱ्या रेसिपीसाठी परत भेटूया। तोपर्यंत टेक केअर, बाय।